पाटील, तुम्ही आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे आणि पाण्याच्या टाकीवर चढलेला आहात. काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? आमची मागणी प्रलंबित कांदा पेमेंट विषयी जी आहे त्याच्यात कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आमचं जे कांद्याचं पेमेंट आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे थकीत शेतकरी 1 ते 27 ऑक्टोबर पर्यंत त्या सर्वांचे पेमेंट मिळावा, परंतु बाजार समितीने दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही. सन्माननीय आमदार साहेबांनी शासन प्रशासनाकडून कुठल्या मंजुरीला अडचण आली तर मी स्वतः 2 करोड रुपये टाकतो असं सांगितलं होतं, परंतु 10 जानेवारीला ते आश्वासन पाळलं नाही. आम्ही बाजार समितीत गेलो होतो, त्या ठिकाणी अधिकारी पदाधिकारी कोणीच नव्हतं. नाविलाजान आम्ही उपोषणाला बसलो. आमच्या उपोषणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. काही शेतकऱ्यांना 40,000च्या आतल्या शेतकऱ्यांना जवळपास 118 शेतकऱ्यांना पूर्ण पैसे देण्यात आले. तर मग असा भेद न करता सर्वांनाच पैसे द्यायला पाहिजे होते. त्यांना दिले, त्यांचा बद्दल आमचा विरोध नाही, परंतु त्यांचे दिले, आमचे कधी दिले यासाठीच गेलो होतो आम्ही. परंतु आमच्या पैशासाठी उडवडीची उत्तर देत आहे. ER पत्र, DDRचं पत्र, पणनचं पत्र, कोणाचाही पत्राचा घोळ चालू आहे. संचालक मंडळामध्ये मेळ नाही. आम्ही ज्या 2 मागण्या ठेवल्या होत्या त्याच्याबद्दल मान्य सहकार संस्था, सहाय्यक निबंधक सहकार संस्था वैजापूर यांना प्रामुख्याने आम्ही 2 मागण्या केल्या होत्या. सप्टेंबर महिन्याचा शेष बाकी असताना ऑक्टोबर मध्ये का खरेदी करून दिली, त्या प्रश्नाचं उत्तर मागितलं होतं बाजार समितीने. बाजार समितीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. दुसरी गोष्ट, हे जे 40,000च्या आतले 118 115 शेतकऱ्याला काही जे पैसे दिले त्या संबंधीचा ठराव आणि तो ठराव लिगल आहे का, तो नियमात बसतो का, 400 शेतकऱ्याचे पैसे 118 शेतकऱ्याला वाटता येतात का, या संदर्भात शासन आणि प्रशासन मिळून आमची फसवणूक करत आहे. आज उद्या आम्ही संक्रांत बाजार समिती पुढे केली, परंतु कुठलंही लक्ष न दिल्यामुळे आम्ही टोकाचा पाऊल उचलत आहोत. आणि इतके नगरगट्ट आहे, आज 4 वाजून गेले तरी पण हे निर्णय घ्यायला तयार नाही. त्यामुळे आम्ही टोकाचं पाऊल उचलत आहे. बाजार समितीला पणन संचालकांचं पत्र आलंय. बाजार समितीच्या अनुषंगानं सभापती जेव्हा म्हणले होते त्यांना 2 ओळीचं पत्र पाहिजे होतं, तर पणन संघाकडून ते मिळालंय. तुमच्या स्तरावर निर्णय घ्या. मात्र आता तुम्ही आज पाण्याच्या टाकीवर चढलात, नेमकं कारण काय झालं? काही चर्चा झाली सभापतींशी की काल जी बैठक होती DDRची त्याच्यामध्ये काही असमाधानकारक झालं? काय नेमकं कारण, वर चढायचं कारण नेमकं काय? कारण पत्र आलं होतं सगळं पॉझिटिव्ह येत होतं. काल सकाळी सहाय्यक निबंधक साहेबांना मी फोन केला, सर हे पणन महासंघाचं पत्र आलं, पॉझिटिव्ह पत्र आहे, तुम्ही त्या पद्धतीने आमच्या सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह निर्णय घ्याल. DDR साहेबाचा तर आमच्याकडे नंबर नाही म्हणलं, आमच्या मार्फत तुम्ही विनंती करा. शेतकरी आशावादी. परंतु दुपारून ही मीटिंग झाल्यानंतर आदरणीय पणन सहाय्यक निबंधक वैजापूर यांना 4-5 वेळेस फोन केले, त्यांनी कुठलाही फोन माझा घेतला नाही. बाजार समिती मार्फत सभापती, संचालक मंडळ अथवा बाजार समितीचे कर्मचारी आम्हाला ढुंकून सुद्धा पाहायला आले नाही. त्याच्यामुळं एक अतिशय टोकाचा निर्णय आम्हाला घेण्यास भाग पडलं. हे सत्तेच्या मस्तीमध्ये शेतकऱ्यांना चुरडून टाकण्याचा जो डाव आहे, आम्ही याला कुठेतरी कष्टाचे पैसे आम्हाला शेवटी काही ना काही असा टोकाचा निर्णय घ्यावाच लागत होता आणि आम्ही तो घेतला. DDRच्या बैठकी, काल DDR कडे बैठकीसाठी संचालक मंडळ गेलं होतं, त्यात असमाधानकारक उत्तर आलंय का? त्याचं काही पत्र प्राप्त झालंय तुम्हाला? नाही, आम्हाला चर्चाच नाही ना. आम्हाला सहाय्यक निबंधकाकडून सांगण्यात आलं नाही आणि बाजार समितीकडून काही चर्चा करण्यात आलेली नाही. बघायला चाललं नाही. मीटिंग संपली 2 वाजता, परंतु आमच्यापर्यंत कोणी निरोपच घेऊन आलं नाही. आम्ही होऊन फोन केले सहाय्यक निबंधक साहेबाला, तर ते फोन घेत नव्हते. पर्यायच राहत नाही ना. तर आता आमचे आता पण स्पष्ट म्हणणं आहे, याच्यात शेतकऱ्याचा कुठला दोष नाही. सप्टेंबरचा शेष बाकी असताना ऑक्टोबर मध्ये जर बाजार समिती
त्या व्यापाऱ्याला खरेदी करून देत असेल हा. तर हा बळी मार्केट कमिटी आणि व्यापाऱ्यांना मिळून घेतलेला बळी शेतकऱ्याचा. तर एमपीआयडी कायद्यानुसार व्यापारी सागर राजपूत आणि बाजार समिती संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे 400 शेतकऱ्यांचे पैसे कुठल्या अधिकारामध्ये 118 शेतकऱ्यांना वाटले त्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावा. नाहीतर आमचे पैसे कुठल्याही परिस्थितीत एक ना एक रुपया घेतल्याशिवाय आम्ही कुठलीही भूमिकात बदल होणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता आमचा पूर्ण संयम सुटत चाललेला आहे. इथं वरती आलेल्या मध्ये काहींचे 4 लाख, काहींचे 1.5 लाख, काहींचे 1,80,000, 1 लाखापेक्षा जास्त जे शेतकरी आहे ते म्हणजे घरी जाऊन तरी काय करणार आहे. मजूर पैसे मागतात, किराणा दुकानदार पैसे मागतात, शेतकऱ्यांना मागणारे भरपूर आहे ना. मग या टोकाचा पाऊल घ्यावाच लागत होतं ना त्यांना. कोण नाही मागणारे. खताची गोण्या उधार भेटत नाही, औषध उधार भेटत नाही, मुलांच्या शाळेची फी भरायची आमच्या मनोज भाऊला, मुलगी घरी त्यांची मुलगी इंजिनिअरिंग कॉलेजला आहे नाशिकला, ती मुलगी आता उपोषण स्थळी येऊन बापाकडे आशेनं पाहत होती. त्या मुलीचे 8-10 फोन झाले सकाळपासून. पप्पा कुठपर्यंत आलं, पप्पा कुठपर्यंत आलं, काय सांगणार आहे पप्पा. या सर्व प्रसंगामध्ये कुठं सभापतींचा, संचालकांचा कोणाचा फोन आला का तुम्हाला? काही आश्वासन दिलं त्यांनी? नाही 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 नाही, त्यांचा फोन नाही आला कोणाचा. त्याच्यामध्ये फक्त त्या प्रोसेस मधल्या लोकांमध्ये फक्त सहाय्यक निबंधक साहेबाचा फोन आला होता. काय म्हणे सहाय्यक निबंधक साहेब? काय म्हणे सहाय्यक निबंधक साहेब म्हणे असं काही करू नका. परंतु त्यांना म्हणलं आमची भूमिका एकदम स्पष्ट आम्ही तुम्हाला सांगितली. जे बाजार समितीने चुका केलेल्या त्या एकदम 5वीतल्या मुलाला सुद्धा कळतात. 400 शेतकऱ्याचे पैसे 118 शेतकऱ्याला देता येत नाही. सप्टेंबरची जर एखाद्या किराणा दुकानदाराची उधारी आपण दिलेली नसली तर तो ऑक्टोबर मध्ये आपला किराणा देत नाही. आणि नैसर्गिक न्याय हा म्हणजे एकदम चिल्लर आणि शेतकऱ्याला एकदम निर्दयी भावनेतून हे संचालक मंडळ पाहत आहे. सकाळपासून तुम्ही पाण्याच्या टाकीवर आत्मदानाचा इशारा दिला इथं, मात्र तुम्हाला अजूनही संचालकांचा फोन आला नाही. आता काय तुमचा नेमका आता कसा मार्ग काढावा याच्यात? कारण AR आले होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन्ही याच्यात ते आक्षेपार्हच आहे, त्यांच्यावर कारवाई करतो असं लेखी आश्वासन देतो AR साहेब म्हणाले. लेखी आश्वासन नाही, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फौजदारी गुन्हा दाखल करणे, एमपीआयडी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि संचालक मंडळ बरखास्त करणे. बर. आणि त्यांचं म्हणणं होतं की चौकशी करूनच गुन्हा दाखल करावा लागेल त्याच्यात. चौकशी करायला प्रथमदर्शी दिसतच ना. जरी आज घाईने गुन्हा दाखल झाला, त्यांची जर चूक नसली ते सुटणारच आहे ना. त्याच्यामुळे तात्काळ जे करायचं ते तात्काळ करा.